शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून जे शेतकरी मक्याची लागवड करत असेल परंतु त्यांना स्वीट कॉर्न लागवड करायचं आहे, म्हणजेच भरपूर ठिकाणी पर्यटन जास्त प्रमाणामध्ये येत असेल, कुठे वळण रस्ता असेल, घाटाचा रस्ता असेल, धबधबे असेल, नदी नाले असेल, धरण असेल, अशा ठिकाणी जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पर्यटकांची गर्दी असते। येथे तुम्ही भुट्टा खाता किंवा कणीस खाता, तर याच्यासाठी आपण जो जे गोडसरपणा असते किंवा स्वीट कॉर्न म्हणू, तर याच्या नेमक्या आपण जाती कोणत्या लागवड कराव्या? कारण बाजारपेठेमध्ये असंख्य जाती आहेत, तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून काही जाती सांगणार आहेत, ज्या जाती लागवड करून तुम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यातून नफा कमवू शकता। त्याच्यामधून तुम्ही 8 ते 10 क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन हे घेऊ शकता। तर मी तुम्हाला ज्या जाती जाती सांगणार आहेत, तर त्या जाती खूप चांगल्या आहेत। बाजारपेठेमध्ये त्या जातीला मागणी सुद्धा खूप चांगली आहे। महत्त्वाचं म्हणजेच मक्का हे कस ओढून घेणारं पीक असल्यामुळे त्याला खताचं संतुलन खूप व्यवस्थित आपल्याला करावं लागतं, तेव्हाच आपल्याला त्याच्यापासून मिळणारं उत्पादन हे चांगलं मिळतं। तर मी तुम्हाला काही या व्हिडिओमधून जाती सांगणार आहे, ज्या जाती सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप चांगल्या आहे। याच्यामध्ये टोकिटाची टेस्टी या व्हेरायटीचा कालावधी 80 ते 90 दिवसाचा असून खूप चांगली अशी ही व्हेरायटी आहे। त्यानंतरची दुसरी जात ती म्हणजेच क्लोनियू, याचा कालावधी 70 ते 80 दिवसाचा आहे। त्यानंतरची जात आहे पिरॅमिड सीडची स्वीट सोडा, हिचा कालावधी 80 ते 85 दिवसाचा जवळपास आपल्याला दिसून आलेला आहे। त्यानंतर नोंगू सीडची मिठास, हिचा कालावधी आहे 80 ते 90 दिवसाचा। त्यानंतर सिजंटाचा शुगर 75, ही सुद्धा खूप चांगली जात आहे, तर हिचा कालावधी 75 ते 80 दिवसाचा आहे। मी तुम्हाला ज्या 5 जाती सांगितल्या आहेत, तर या जाती अशा आहेत की तुम्ही याचे कणीस तोडून किंवा भुट्टा तोडून त्याला भाजून विक्रीसाठी सुद्धा वापरू शकता। खूप याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज असल्यामुळे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा खूप गोडवा असा याच्यामध्ये दिसून येतो। त्याचप्रमाणे याला जे पर्यटक आहेत, तर हे खूप चांगली पसंतीही दर्शवत असतं। याचं कणीस सुद्धा खूप गोलाकार असून दंड गोलाकार असून हे दाणे सुद्धा खूप रबरबे याच्यामध्ये भरत असते। तर तुम्ही याचा उपयोग किंवा या माहितीचा उपयोग करून तुम्ही जातीची निवड करून आपल्या शेतामध्ये लागवड करून खूप चांगला नफा कमवू शकता। खताच्या व्यवस्थापनेबद्दल तसेच मक्याच्या इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा। धन्यवाद।